नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे प्रिया आणि तुम्हा सर्वांचं ऑलवेज व्हिडिओजवर मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करेल हा साधा सोपा नॅचरल बट ग्लोई मेकअप लुक, जो खूप साध्या सोप्या पद्धतीने केला आणि साध्या सोप्या पद्धतीनेच आपण शिकणार आहेत. तर मेकअप जर शिकायचा असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तर चला मी मेकअपची सुरुवात करूया. तर हा फेस मी कव्हर करून घेतला आहे ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने. ब्युटी ब्लेंडर इथे तुम्ही दोन पाहू शकता. हा जो आहे तो पाण्यात न भिजवलेला आहे आणि हा जो आहे तो पाण्यात भिजवलेला आहे. पाण्यात भिजवून पाणी काढून घेतलं आहे आणि आता आपण ब्युटी ब्लेंडर वापरूया. याच फाउंडेशनसाठी मी वापरणार आहे खूप स्वस्त आणि मस्तवाला प्रोडक्ट जो आहे ही आहे ॲक्च्युली ऑलिव्हियाची पॅन स्टिक किंवा कन्सिलर स्टिक तुम्ही म्हणू शकता. ॲक्च्युली हा कन्सिलर आहे, बट कन्सिलरच्या ऐवजी तुम्ही हा पूर्ण फाउंडेशन म्हणून सुद्धा वापरू शकता. आणि माझा हा जो शेड आहे तो 02 आहे. 01, 02, 03 असे आय थिंक तुम्हाला 5 ते 7 शेड मिळतात. त्यामध्ये लोकल स्टोअरमध्ये मिळेल किंवा ऑनलाईन तुम्ही शॉप करू शकता. आणि जे काही मी आज मेकअप प्रोडक्ट वापरेल, जर इन केस तुम्हाला ऑनलाईन परचेस करायची असेल तर सगळ्या प्रोडक्टची लिंक मी इथे देईल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही तिथून परचेस करू शकता, चेकआउट करू शकता, माहिती घेऊ शकता प्रोडक्टबद्दल. आणि तुम्ही पाहू शकता ब्युटी ब्लेंडरच्या मदतीनेच मी पूर्ण फेस जो फाउंडेशन आपण लावला आहे तो डॅब करत आहे स्किनमध्ये. तो पुसून न टाकता म्हणजे स्वाईप न करता मी एकाच ठिकाणी तो प्रेस करत आहे ब्युटी ब्लेंडर. त्यामुळे काय होतं, एक नॅचरल फिनिश तुम्हाला मिळते. आणि हा जो आपण कन्सिलर स्टिक वापरला आहे ती एकदम हेवी कव्हरेज देते आणि त्यासाठी तुम्हाला जो बेस आहे तो नॅचरली स्प्रेड करायला हवा. म्हणजे थोडासा वेळ गेला तर हरकत नाही, पण व्यवस्थितपणे फाउंडेशन चेहऱ्यामध्ये ब्लेंड करा जेणेकरून सेकंड स्किन दिसली पाहिजे आपली ती. आणि परत कन्सिलरसाठी ती स्टिक मी वापरत आहे आणि हलक्या हाताने एकदम डॅब करत आहे जेणेकरून जे काही डार्क सर्कल्स आहेत ते कवर होतील. जर तुम्ही कन्सिलर पुसून टाकाल तर डार्क सर्कल्स कवर होणार नाहीत, म्हणून डॅब करा जागच्या जागी. आणि त्यानंतर पूर्ण काही फेस सेट करण्यासाठी मी लॅक्मे रोज पावडर वापरेल. आणि हा रोज पावडर तुम्ही डेली वापरू शकता, ऑकेशनल मेकअपसाठी वापरू शकता, पार्टीवेअर मेकअपमध्ये सुद्धा वापरू शकता. माझा हा अल्टिमेटवाला फेवरेट आहे. तर इथे मोठा स्पंज मी घेतला आहे आणि त्याच्यामध्ये त्याने पूर्ण फेस मी बफ करून घेईल म्हणजे एक नॅचरल फिनिश मिळेल. आणि चेहरा जो थोडासा व्हाईट थोडासा दिसतोय असं मला वाटतं आहे. आणि नवऱ्यालासुद्धा वाटलं चक्क, कारण आता तुम्ही पाहू शकाल की नवऱ्याची एंट्री झालेली आहे. ते सुद्धा बोलत होते, ए भूत काय करत आहेस. आणि सो मी ती काहीतरी कन्व्हर्सेशन चालू असेल आमचं इथे. तर चेहरा थोडासा वाईट वाटतो आहे, बट नंतर तो सेटल होऊन जाईल व्यवस्थित. आणि इथे त्यांच्याशी बोलत बोलत मी पूर्ण फेस सेट करून घेत आहे. तुम्ही हवं तर तुमच्याकडे जे काही मेकअप प्रोडक्ट्स असतील ना त्या सगळ्या प्रोडक्ट्सचा तुम्ही वापर करू शकता. बट एक बजेट फ्रेंडली मेकअप जर तुम्हाला हवा असेल तर ऑलिव्हियाची पॅन स्टिक तुम्ही नक्की ट्राय करा. बट डेली मेकअपसाठी तुम्ही ही पॅन स्टिक नका वापरू. पार्टीवेअर मेकअप असेल तर काहीच हरकत नाही. त्यानंतर लिप्स प्रेप करून घेईल. हा एव्हॉनचा लिप बाम आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरवाला. तर हा लिप बाम अप्लाय करायला आता लिप्स प्रेप होऊन जाते. लिपस्टिक नंतर लावूया. तर आता आपण बाकीचं काम करूया, इतकं काही झालेलं आहे आता आपण करूया आय मेकअप. आणि त्यासाठी मी घेतला आहे हा वेट अँड वाईल्डचा आयशॅडो पॅलेट. आणि त्यामध्ये सगळ्यात अगोदर मी घेईल हा ट्रान्झिशन शेड, हलकासा ब्राऊन शेड आहे हा. आणि ब्लेंडिंग ब्रश घेतला आहे. त्याच्यामध्ये त्याने मी हा आता क्रीज लाईनवरती अप्लाय करेल, म्हणजेच आय सॉकेट जे असतं त्या ठिकाणी आपण ही जी लाईन आहे ती क्रीज लाईन आपण त्याला म्हणू. आणि त्या ठिकाणी एक वायपिंग मोशनमध्ये हा मी आयशॅडो अप्लाय करून घेईल ट्रान्झिशन शेड, जेणेकरून यामुळे काय होतं, एक ब्राऊन शेड जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा असं वाटतं की आपले डोळे खोलवर आहेत, खोलगट आहेत. आणि त्यानंतर साडी पूर्ण गोल्डन रंगाची आहे म्हणून एक गोल्डन आयशॅडो पिक केला आहे. मला स्पेशली गोल्डन आयशॅडो खूप आवडतात. एक तर चक्क गोल्डन करा, नाहीतर चक्क काळेभोर करा, स्मोकी करा, असं असतं माझं नेहमी. तर इथे मी गोल्डन आयशॅडो वापरत आहे आणि तो फक्त फ्लॅट ॲप्लिकेटर ब्रशच्या मदतीने तो फक्त सगळीकडे लावून घेईल. ग्लिटरी आयशॅडो आहे, थोडासा गोल्डन आहे, म्हणून बाकी काहीच तामझाम मी करणार नाही आहे. व्यवस्थित मी आता ब्लेंड करून घेतला आहे, दोनच आयशॅडो ब्लेंड करून घेतले आहे. आणि त्यानंतर मी वापरेल सिवाना कलर्सचा हा ऑल इन वन पॅलेट. यामध्ये ब्लश, हायलायटर, कॉन्टूर सगळं काही आहे. तर सगळ्यात अगोदर मी ब्लश लावणार आहे. एक पीच शेड घेतला आहे आणि तो चिकबोन्सवरती अप्लाय करेल हलक्या हाताने, कारण त्यानंतर चिकबोन्सच्या वरच्या लाईनला मला लावायचं हायलायटर. तर हायलायटर आज मी भरभरून लावणार आहे, कारण हा पूर्ण जो मेकअप लुक आहे तो ग्लोई मेकअप लुक आहे. सो हायलायटर पूर्ण फेसवरती जास्त असेल. जर आत्ता जर तुम्हाला जास्त वाटेल हायलायटर तर काही हरकत नाही, काही वेळानंतर तो सेटल होऊन जाईल, सेटल दिसेल. सो इथे तुम्ही पाहताय ही वाली जी लाईन आहे ती मला खूप प्रचंड आवडते. एकदम शार्प लाईन दिसते हायलायटर लावल्यानंतर. आणि त्यानंतर हनुवटीवरती, नाकाच्या ब्रिजवरती, नाक सरळ दिसावा म्हणून, आणि कपाळावरती आपण हायलायटर लावू. एखादी जागा तुम्ही स्किप करू शकता, बट नाकावरती लावायला विसरू नका. नाक जर ऑलरेडी सरळ असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आमच्यासारख्या लोकांची नाकं नक्की असतात. सो आपण नाकावरती थोडंसं हायलायटर लावून घेतलं आहे.
त्यानंतर इनर कॉर्नर्स, डोळ्यांच्या आतमध्ये जे कॉर्नर्स आहेत तिथे सुद्धा हायलायटर लावल्यानंतर ना एक छान असा लुक येतो असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला खाली कॉमेंट करून कळवा. तर अशा प्रकारे पूर्ण ग्लोई लुक आपला रेडी आहे आता आयब्रोज फिल करण्यासाठी आणि शेप देण्यासाठी मी वापरेल ही माझी करंट फेवरेट मेबलिन डिओ शेपर आयब्रो पेन्सिल. माझावाला जो शेड आहे तो ग्रे आहे आणि यामध्ये ब्राऊन शेड तो सुद्धा तुम्हाला मिळेल. एका साईडला ही काजल स्टिक आणि दुसऱ्या साईडला काहीतरी स्पंज आहे. तर खूप नॅचरल आयब्रोज जर तुम्हाला आवडत असेल तरच ही पेन्सिल तुम्ही ट्राय करा. अगदीच काळेभोर आयब्रोज नाही मिळणार तुम्हाला या पेन्सिलने. तर दुसऱ्या साईडला ही स्पंज ॲप्लिकेटर काहीतरी आहे आणि कॅपमध्ये ना काहीतरी चारकोल पावडर आहे. त्यामध्ये हा स्पंज डिप करायचा आणि आयब्रोवरती स्प्रेड करायचा असा काहीतरी फंडा आहे आणि खूप नॅचरल फिनिश मिळते आयब्रोसाठी. त्यानंतर कॉलोसल काजल घेतला आहे आणि तोच काजल मी अपर वॉटरलाईन आणि लो वॉटरलाईनला सुद्धा अप्लाय करेल. जेव्हा तुम्ही अपर वॉटरलाईनला काजल ट्राय करता एकदा नक्की ट्राय करा. तेव्हा असं वाटतं की तुम्ही थिन आयलाइनर ड्रॉ केलेलं आहे. सो आता मी लावेल मस्कारा आणि त्यासाठी घेतला आहे हा एसेन्स ब्रँडचा मस्कारा आणि हा मस्कारा मी 4 ते 5 कोट वापरेल. युजुअली मी 1 ते 2 कोट मस्काराचे देत असते, बट हा मस्कारा 4 ते 5 वेळा लावावा लागतो. कारण मेबलिन हायपरकल व्हॉल्यूम एक्सप्रेस मस्कारा जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला माहिती आहे 1 ते 2 कोटमध्येच ड्रामॅटिक आयलॅशेस दिसतात, बट इथे तसा काही प्रकार घडत नाही, वेळ लागतो आहे. ठीक आहे, माझ्याकडे स्टॉकमध्ये हा मस्कारा होता, ठेवून काय करायचं, सो मी प्रॉडक्ट वापरत आहे. ॲक्च्युली माझा हा फेवरेट नाही आहे मस्कारा, जस्ट वापरायचं म्हणून वापरलं आहे. त्यानंतर मेबलिन कलर शो लिपस्टिक मी वापरत आहे. रेड रश हा शेड आहे, अप्रतिम असा शेड आहे, एकदम भन्नाट रेड दिसतो. बट मी इथे लिपस्टिक डिरेक्टली न लावता ब्रशच्या मदतीने लावत आहे, कारण हा शेड खूपच डार्क रेड आहे. जर मी लिपस्टिकच्या मदतीने जर लिपस्टिक लावेल म्हणजे वॉन्ड घेऊन जर लिपस्टिक लावेल तर खूप रेड होतील लिप्स आणि ते मला नको आहेत. आणि माझे लिप्स हे लहान आहेत आणि लिपस्टिकच्या मदतीने जर मी लिपस्टिक लावेल, स्टिकच्या मदतीने जर लावेल तर लिपस्टिक तिकडे स्प्रेड होते आणि ते मला नको आहे. सो ब्रशच्या मदतीने अगदी फाईनली इझिली मी ही लिपस्टिक अप्लाय करत आहे. आउटलाईन दिली आहे, त्यानंतर लिप्स फिल केलेले आहेत आणि अशा प्रकारे आपला मेकअप रेडी आहे आता. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपला हा गोल्डन ग्लोई मेकअप लुक रेडी आहे, जो खूपच साध्या सोप्या पद्धतीने मी केला आहे आणि चक्क आयलाइनर लावायला विसरून गेलेली आहे, तर त्याबद्दल क्षमा असावी. आणि हा तुम्ही सेट पाहू शकता गळ्यातला, जो की नवऱ्याने गिफ्ट केला आहे प्रेम दिवसाच्या दिवशी. तर त्याबद्दल कॉमेंट करून नक्की कळवा, कारण नवरा आतुर आहे तुमच्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी. आणि मला सेट खूप आवडला आहे. तुम्हाला कसा वाटला, मेकअप लुक कसा वाटला, सगळं काही खाली कॉमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर जो छोटासा बेल बटन असतो ना, तो पण प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओबद्दल माहिती मिळेल. आता पण भेटूया पुढच्या एखाद्या नवीन युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.